प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये देव बाप्पाचं गौरव या ठिकाणातून व्हावं आणि तुमच्यासाठी देव बाप्पाने जे पण आज आशीर्वाद शारीरिक आणि आत्मिक ठेवलेले आहेत त्या आशीर्वादाचा अनुभव तुम्हाला यावा याकरता आपल्या दासाला या ठिकाणी देव बाप्पाने आणलेला आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. सुरुवातीची प्रार्थना करा. खरोखर तू महान आहेस. तर या सायंकाळच्या वेळेस तू पगारे पास्टरांना येणं जाणं सुखाचं आणि आनंदाचं विशेष करून बाप्पा जे वचन पगारे पास्टर आम्हाला सांगतील ते आम्हाला समजू दे आणि आमच्या मनामध्ये हे प्रभू जी आमची इच्छा आहे ती पूर्ण करतो. आमच्याकडून काही चुकत असेल तर ते काढून टाक आणि चांगले वाटतात. तुझ्या नावात ही प्रार्थना केली म्हणून एक तिथे आमेन. प्रियांनो, ख्रिस्ताने तुम्हाला आपल्या राज्यात कशासाठी घेतले? जगातल्या लोकांमधून तुमच्या परिवाराला देवाने आपल्या राज्यात घेण्याची योजना किंवा इच्छा का बनवली? काय देव बाप्पाच्या मनामध्ये तुमच्याविषयी त्याच्या समयात आला असं मनात की तुम्हाला या भूतलावर आपल्या नावामध्ये त्याने निवडून घेतलं? प्रियांनो, देवबाप जे पण करतो, जे पण प्रभू योजतो ते देवबाप केल्याशिवाय राहत नाही आणि त्याला पाठपुरावा वचनाचा दिलाय. प्रगटीकरणामध्ये साक्षीच्या रूपाने वचन या गोष्टीला साक्षीदार ठेवलंय की देवबाप्पाने ज्यांना पण आपल्या राज्यामध्ये घेण्याचं ठरवलं ते प्रियजन आज प्रभूमध्ये आहेत. पण जे प्रियजन आज प्रभूमध्ये आहेत त्याच्या नावाने ते प्रियजन प्रभूने जी योजना तुमच्यासाठी बनवली होती त्या योजनेप्रमाणे तुम्ही प्रभू समोर चालतात का? देवाने मोठ्या आनंदाने उत्साहाने जल्लोषाने तुमची निवड केली, पण देव बाप्पांनी जी तुमची निवड केली त्या निवडीला तुम्ही खरं करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय का? होय. प्रियांनो, आम्ही जर आमच्या जीवनात प्रभूने आम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडलं ते जर आम्ही सिद्ध केलं ना तर देव बाप्पाचा वायदा आहे, देव बाप्पाचा शब्द आहे आणि तो या पवित्र शास्त्रात आहे. त्याने वादा केलाय की तुला मागण्या अगोदर मी तुला देऊन तृप्त करेन. मग ते शारीरिक जीवनाविषयी नाही बोलला, आत्मिक जीवनाविषयी पण बोललाय. पण आत्मिक जीवनाच्या पायरीवर चालण्यासाठी पवित्र शास्त्राची मदत घेणे अति महत्वाचं आहे. पवित्र शास्त्राशिवाय आम्ही देवाच्या मनातल्या योजना किंवा देवाने आमच्यासाठी ज्या योजना बनवल्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि सैतान तर याच गोष्टीच्या खटपटीमध्ये आहे की देवाने जी पण योजना विश्वासणाऱ्यांसाठी योजली ती योजना देव बाप्पाने त्या विश्वासणाऱ्यासाठी पूर्ण करू नये आणि त्या योजनेच्या विपरीत देव बाप्पाने जावं म्हणून आम्ही कधी कधी देवाच्या इच्छेप्रमाणे काही न करता आमच्या मनाने काही गोष्टी काही निर्णय घेतो. सगळ्यात घातक निर्णय काय आहेत माहिती का देवाच्या उपस्थितीमध्ये? मी बायबल वाचणार नाही,
मी प्रार्थना करणार नाही, मी चर्चला जाण्याचं टाळणार. सगळ्यात घातक हे शब्द आहेत प्रभूच्या नजरेमध्ये. हे जे शब्द आहेत ना, हे 3 जे शब्द प्रभू बोलला, हे 3 शब्द प्रभूच्या उपस्थितीपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा एक विपरीत मार्ग आहे. आणि विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये कधीही या विषयाकडे आपलं लक्ष लावू नये. अरे संकट येतात, संकट जातात. योग म्हणला देवाकडून सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? योगासारखं दुःख आजच्या समयामध्ये आणि येणाऱ्या समयामध्ये कोणीही सहन केलं नाही आणि करणारही नाही. आम्ही चुटपुट संकट आले तर बायबल वाचन करण्याचं सोडून देण्याचा निर्णय घेतो, प्रार्थना करण्याचा निर्णय करण्यापासून दूर राहतो. कधी कधी आम्ही वचन ऐकण्याचा पण जाऊ द्या, काय देवाने इच्छाच नाही पूर्ण केली नाही, काय वचन ऐकायचं. ज्या देवाने तुम्हाला निवडलं, तुम्ही अशा प्रकारे देवासमोर जर स्वतःला सादर करता, कसं वाटत असेल त्या देव बाप्पाला? ध्यानात ठेवा, आम्हाला सैतानाला हरवायचं आहे. आम्हाला आमच्या प्रभूला दुःखी करायचं नाही. आमचा प्रभू कधी विश्वासणाऱ्याकडून दुःखी होण्याची अपेक्षा करत नाही. तो विश्वासणाऱ्याकडून याचीच अपेक्षा करतो, माझ्या विश्वासणाऱ्याने माझं गौरव स्तुती आराधना केली पाहिजे. पण विश्वासणारा नेमका याच ठिकाणी कमजोर पडत आहे. याच ठिकाणी त्याला ती प्रक्रिया देवासाठी तशी पूर्ण करता येत नाही जशी देव बाप्पाने करण्याची अपेक्षा विश्वासणाऱ्याकडे. आमचा प्रभू इतका धीराचा प्रभू आहे, अख्ख्या पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्याचं चांगलं असो अथवा वाईट असो ते सहन करत आहे. पोटवर आमच्या देव बाप्पाने सहनच करत राहायचं. पोटवर आमचा देव बाप सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याने स्वतःला ठेवावं. आम्ही आमच्या चुटपुटच्या संकटाला पाहून इतका मोठा निर्णय देवाविरुद्ध घ्यायला घाबरत नाही. आणि जेव्हा आम्ही एखादा निर्णय अति संवेदनशील घेतो ना, तेव्हा सर्वात जास्त आनंद सैतानाला होतो. कारण सैतान म्हणतो, बघ तुझी प्रजा आहे, तुझे लोक आहेत ना, तू म्हणतो ना माझी प्रजा आहे, बघ तुझ्या प्रजेने तुझ्या विरुद्ध काय निर्णय घेतला. आम्हाला सैतानाला दुःख द्यायचंय, आमच्या प्रभूला दुःख नाही द्यायचं. आमचा प्रभू आमच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, कृतीतून दुःख हो ही अपेक्षा आम्ही कधी आमच्या मनात ठेवू नये. आमचा प्रभू सर्वदा माझ्या वाणीच्या द्वारे आनंदी कसा राहील, कसा त्याचं मन प्रसन्न मला ठेवता येईल याची काळजी करणं अंतिम समयामध्ये गरजेचं आहे. म्हणून अंतिम समय आता शेवटच्या स्टेजला आलंय, तरी देवबाप आपलं वचन परिवारामध्ये सांगत आहे. किती प्रियजन येतात वचन ऐकायला, बोटावर मोजण्यासारखे आहेत ना. देवबाप्पाने विचार केला असता की त्या परिवारात बोटावर मोजण्यासारखे प्रियजन आहे, कशाला जाऊ मी, आलो असतो काही कमी नसतं. देव बाप्पाला एक आत्मा प्रिय, एक आत्मा. तो एक आत्म्याला वचन सांगायची इच्छा ठेवतो, तो लाखालाही सांगण्याची तशीच इच्छा ठेवतो जी एक जणाला सांगण्याविषयी त्याच्या मनात आहे. म्हणून आजचं वचन ध्यानपूर्वक ऐका. आणि आज तुमच्यासाठी फक्त एकच वचन देव बाप्पाने मला दाखवलंय आणि त्याच वचनातून आज मी तुमच्याशी बोलणार आहे. काढूया लुकपुट वर्तमान 7वा अध्याय 23वे वचन.
जो कोणी मज विषयी अडखळत नाही तो धन्य आहे. बघा शब्द पण काय आला आणि विचाराची सुरुवात पण देव बाप्पांनी कशी केली. माझं ते हे वचनही ध्यानात राहिलं नव्हतं की मी आज काय वचनातून प्रीच करणार आहे किंवा काय शब्द मी मननामध्ये लिहून ठेवला हे देखील माझ्या ध्यानात नव्हतं. पण देवाच्या ध्यानात होतं. जे वचन आलं त्याच वचनाला अनुसंगून थोडक्यामध्ये देव बाप्पाने विचाराच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं. स्त्रियांनो जीवनामध्ये जड उतार जे काय येतं ना तो 100% देवाचा खरा विश्वासी आहे. ज्याला नुसतं सुखच भेटत राहतं ना प्रियांनो, त्याला दुःखाची किंमत काय असते ना अजिबात माहीत नसते. आणि ज्याला नुसतं दुःखच भेटत राहतं ना जीवनामध्ये, त्याला सुखाची किंमत काय आहे ना हे समजत नाही. म्हणून देव बाप्पाने सुख आणि दुःख दोन्ही बरोबर ठेवले. कधी दुःखात येत आम्ही तर कधी आम्ही सुखात आहे. का देव बाप्पाने अशी निवड आमच्या जीवनासाठी केली? कारण मनुष्य देवाच्या संगतीमध्ये सतत राहावा. सांगा एखादा व्यक्ती निष्ठा दुःखात असला त्याला देवाच्या संगतीमध्ये राहायला आवडेल का? त्याचं मन करेल का देवाच्या संगती मला राहायचं? तो त्या दुःखाला बघूनच विचारात पडेल ना. त्या विचाराचं दुःखाचाच विचार करील ना की हे दुःख माझं कसं जाईल, हे जाऊ द्या मग मी देवाकडे जाईल. आणि जर ते दुःख नाही गेलं तर तो येईल का देवाकडं? म्हणून देव बाप्पाने सुखही थोडं ठेवलंय, दुःखही थोडं ठेवलंय. पण देव बाप्पाने आपल्या विश्वासणाऱ्याला निराश न ठेवण्याचा ठाम निर्णय घेतलाय की माझे विश्वासणारे मी निराश कधी करणार नाही. आणि प्रियांनो आम्ही निराशेच्या जीवनामध्ये जावं याची खटपट सैतान करत असतो. बघा बाप्तिस्मा होण्या अगोदर किती गंभीर स्वरूपाचं आमच्या ताईंवर संकट आलं. किती गंभीर संकट आमच्या ताईंवर ओढवलं. ताईंनी केला होता का विचार हे संकट माझ्यावर होणार आहे आणि या संकटात मी जाणार आहे. या संकटामध्ये जाण्यासाठीच देव बाप्पाने मला पुन्हा एकदा आनंदी मुलाची माता होण्याचं मला संधी दिली. प्रियांनो आम्ही कुठंतरी कमजोर दिसतो ना तिथं सैतान नेहमी अशी घटना परिवारामध्ये सैतान करतो की ज्याच्याद्वारे देवाचं गौरव विश्वासणाऱ्यांच्या हृदयातून कमी कसं होईल ती क्रिया सैतान करतो. सैतान पण लहाने सहाने संकट किंवा दुःख किंवा परेशानी पाठवित नाही. त्याला माहीत असतं कोणती परेशानी कोणती निराशा पाठवल्यावर हे प्रियजन प्रभूच्या सानिध्यापासून थोडं का होईना दूर जाण्याचा प्रयत्न करतील. आणि मनुष्य जेव्हा ते संकट पाहतो अरे देवाचं असून मी असं देवाला दिसलं नाही का माझ्यावर काय संकट येत आहे किंवा येणार आहे, देवाने हे संकट का माझ्यापासून दूर नाही केलं. मग त्या विचाराला घेऊन सैतान निरनिराळ्या डोक्यामध्ये देवाच्या विरोधात विपरीत विचार आणायला सुरुवात करतो. म्हणून प्रियांनो सैतानाच्या हातून वाचण्याचा सर्वात उत्तम उपाय आम्ही देवाचं वचन वाचलं पाहिजे. प्रियांनो तुम्ही कसंही वाचा वचन, एक वचन तरी मी माझ्या आत्म्याला दिलंय, एक वचनाने का व्हायना माझा आत्मा संतुष्ट मी केलाय याचा आनंद प्रतिदिवशी तुम्ही आपल्या आत्म्याला देत राहा प्रियांनो. आणि जिथं तुम्ही आत्म्याला खुश करण्याचा प्रयत्न करताल स्वतःच्या तिथं देव बाप्पा आपले आशीर्वाद पाठवायला वेळ लावणार नाही. प्रियांनो आम्हाला फक्त या जीवनामध्ये आमच्या देवाला उंच कसं आम्हाला करता येईल या गोष्टीचा आम्ही विचार करत राहिलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी सर्व प्रभूवर सोपवून द्यायच्या.
प्रभू बाकीच्या गोष्टी तू पहा, आम्ही फक्त तुला उंच आम्हाला कसं करता येईल या गोष्टीचं आम्ही नेहमी परीक्षण करत आहोत। यांनो म्हणून शब्दही आला की जो कुणी मज विषय अडखळत नाही तो धन्य आहे। यांनो देवाच्या कार्यामध्ये कधीही अडखळण्याचं साधन तुम्ही स्वतःला करून घेऊ नका। आणि त्यासाठी देव बाप्पाने जुन्या करारामध्ये असे संदेश ते उभे केले, असे संदेश त्यांच्याद्वारे महान कार्य केले की ते कार्य यासाठी संदेश त्यांकडून करून घेतले देव बाप्पाने की आजचे विश्वासणाऱ्यांनी समजून घ्यावं की देव किती महाप्रतापशाली आहे। सुईच्या टोकापासून ते जितकं मोठं म्हणता येईल त्या शब्दापर्यंत संदेश करून देवाने आपले कार्य करून घेतले। त्यामध्ये एलियाचं नाव जास्त प्रमाणात लिहिलं आहे, कारण एलियाने जे केलं ना ते इतके लहानातले लहान गोष्टी त्याने प्रभूच्या उपस्थितीमध्ये खऱ्या करून दाखवल्या। आणि जेव्हा तो बोलायचा ऐकणाऱ्यांना विश्वास बसत नव्हता की हा काय बोलतोय, हे कसं काय होऊ शकतं। पण एलिया इतकं ठाम अंतःकरणाने देवाच्या सानिध्यातून बोलायचा, तो जे शब्द बोलायचा त्या शब्दाचा तो कधी पस्तावा करीत नव्हता। अरे मी हे बोलून गेलो, हे कसं काय होऊ शकतं, हे कसं काय होणार, हे कोण करणार, कोण माझ्या या शब्दाला पूर्ण करण्यासाठी येणार। कधी त्यांनी शंकेने कोणतेही उद्गार आपल्या मुखातून काढले नाही। यानो त्याने एका ठिकाणी पावसाविषयीची भविष्यवाणी केली। पाहूया ते आपण वचन, प्रत्यक्ष वचनात जाऊ जरा। जर मी बोलत आहे तर त्या वचनाला आपण जरा काढून पण बघू। पहिले राजे 18वा अध्याय 41 ते 46 वचन। बघा आहाब राजा याच्या इथं एलियाने एक भविष्यवाणी केली। काय भविष्यवाणी केली? 41व वचन। एलिया अहबास म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे। काही आभाळामध्ये ढग नव्हते, आभाळ एकदम स्वच्छ कोऱ्या कागदासारखं होतं। पण आहाब राजाला एलिया म्हणला, मला मोठ्या पावसाचा आवाज ऐकायला येतोय। आहाब राजाने जेव्हा आकाशाकडे पाहिलं असेल, अरे आकाश तर कोऱ्या कागदासारखं आहे आणि याला एवढ्या मोठ्या पावसाचा आवाज एवढ्या उन्हामध्ये कुठून ऐकायला येतोय। अहब राजाने कदाचित एलियाचा शब्द या कानाने घेऊन या कानाने सोडून दिला असेल। असं कसं काय शक्य आहे? काही ढग नाही, शिरवाळ पडलेलं नाही, पण हा सांगतोय की मोठा पाऊस येण्याचा आवाज मी ऐकतोय, मला ऐकायला आला नाही, यालाच कसं काय ऐकायला येऊ राहिलाय आवाज। यानो संदेश त्यांच्या मुखातून जो शब्द निघायचा ना, तो शब्द आर या पार याची वाणी असायचा। आणि देवबाप त्यांचे शब्द ऐकून त्याप्रमाणे करण्याची तयारी पण करायला सुरुवात करायचा। बघा 42व्या वचनात काय झालं मग?
मग आहाब राजा खाया प्यावयास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलेच्या माथेवर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. कशासाठी घातले असं? देवासमोर नम्र झाला. कशासाठी झाला असं? प्रभू परमेश्वरा, माझ्या मुखातून तुझ्या पर्जन्यवृष्टीचा आवाज मी ऐकलाय, पण पर्जन्यवृष्टी होण्यासारखं तर आकाशात काहीच दिसत नाही. मला काहीच असं प्रमाण मला दिसत नाही की इथं पाऊस येणार रे. पण माझ्या मुखातून मोठ्या पावसाचा आवाज मी ऐकला. आहाब राजाला मी तो सांगितला. आहाब राजाने थोडं का होईना त्या शब्दाला त्यांनी सन्मान देऊन जे मी सांगितलं ती करायला तो गेला. पण मी आकाशाकडे पाहतोय, आकाशामध्ये तर कुठलेच ढग, हातभर देखील ढग मला दिसत नाही. पण मोठ्या पावसाचा आवाज माझ्या कानांमध्ये आलेला आहे. एलियाने त्या ठिकाणी प्रार्थना केली असेल. संदेश देणं प्रार्थनेमध्ये खूप तत्पर असायचे. त्यांचा सगळा धावा प्रार्थनेकडे असायचा. प्रियांनो, प्रार्थना अशी एक क्रिया आहे की आम्ही आमचे नेत्र बंद केले आणि देव बाप्पाला हात मारले ना, देवाचा आत्मा आमच्या प्रार्थनेमध्ये येतो आणि त्याच्या इच्छेने तो प्रार्थना आमच्या मुखातून करून घेतो. एलियाने फक्त प्रार्थना केली असेल, देव बाप्पा, आकाश कोरं आहे कागदासारखं, याच्यामध्ये ढग येऊ दे. आणि जेव्हा त्यांनी प्रार्थना करून उठला असेल, 43व्या वचनामध्ये काय म्हणतोय बघा तो, त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी सातदा जा. किती वेळेस एलियाने चाकरास आकाशाकडे टेहळणी करायला पाठवलं? 7 वेळेस जायची त्याने चाकराला मुभा दिली. चाकर पहिल्या वेळेस गेला असं काहीच नाही. दुसऱ्या वेळेस गेला असं काहीच नाही. जी आहे तीच क्रिया. 6 वेळेस तो तशाच पद्धतीने जाऊन आला असेल. पण जेव्हा 7व्या वेळेस गेला तेव्हा चाकराने एलियाला एक निरोप घेऊन आला. 7व्या वेळेस, 7व्या वेळेच्या चक्रीला तो रिकामा आला नाही. एलियाला एक गोष्ट त्याने सांगितली. काय सांगितली पाहूया आपण 44व्या वचनात. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, आहाबाकडे जाऊन सांग, रथ झुकून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. बघा, चाकराने 7व्या वेळेस एलियाला फक्त सांगितलं, एवढसा एक ढग मी आकाशात पाहिलं भाऊ, एवढं ढग पाहिलंय, एवढा हातभर ढग मला दिसलाय, बाकी कुठं काही नव्हतं. एलिया म्हणलं, तो ढग मोठ्या पावसाचं आमंत्रण आहे. जा, आहाब राजाला सांग, लवकर खाली उतरण्याची तयारी कर, मोठा पाऊस येण्याची सुरुवात करीत आहे. कदाचित तो पाऊस तुला गाठील आणि मार्गामध्ये तुला तो जाऊ देणार नाही. मग आहाब राजाने काय केलं? पुढच्या वचनात पाहूया. थोड्याच वेळाने मेघ व तुफान याही वरून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. आहाब रथ बसून इस्रेलास चालला होता. बघा, रस्त्याने चालत असताना कदाचित
आहाब राजाला पावसाने गाठला असेल, इथं पूर्ण शब्द देवबाप्पांनी दाखवला नाही, पण इस्रायलला जाताना पाऊस आहाबाला लागला असं वचन सांगत आहे. देवाचं वचन काही गोष्टी गुप्त ठेवतं, काही गोष्टी सांगतं. आहाबाने ती तयारी केली असेल, जी तयारी करण्याची एलियाने चाकराच्या द्वारे निरोप पाठवला, तरीही पावसाने आहाबाला इस्रायलला जाऊ दिलं नाही. रस्त्यातच त्याला पावसाने गाठला असेल, कारण वचन त्या प्रकारची भाषा या ठिकाणी बोलत आहे. प्रियांनो, आज आम्ही आकाशामध्ये मोठाले ढग पाहतो तरी पाऊस येत नाही. एलियाने इतकासा ढग पाहिला आणि मोठ्या पावसाचा त्याला आवाज जाणवला. कस काय जाणवला असेल? कस काय त्याला कळलं असेल की एक हातभर ढग मोठ्या पावसाचं आमंत्रण देत आहे म्हणून? कारण संडे स्टँड मध्ये जो आत्मा देवाचा असायचा ना, तो आत्मा संडे स्टँडना जे काही सांगायचं ना, खरं सांगायचा. देवाचा आत्मा कधी खोटं बोलत नाही. देवाच्या आत्म्याजवळ ना नकारार्थ निगेटिव्ह बाती देवाच्या आत्म्याजवळ आहेच नाही. देवाच्या आत्म्याजवळ पॉझिटिव्ह बाती सगळ्या आहे. सकारात्मक बोलणारा आत्मा आहे आणि तो आत्मा एलियामध्ये कार्य करणारा होता. आणि एक हातभर ढगाच्या द्वारे इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला जो सांगता येणार नाही. त्याचं वर्णन पूर्णपणे देवबाप्पांनी या ठिकाणी केलेलं नाही. 46वे वचन बघू. परमेश्वराचा वरद हस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून आहाबा पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. हा रथामध्ये चालला होता. आहाब राजा रथामध्ये होता, पण एलिया असा वेगाने धावला, असा वेगाने पळत गेला की त्या रथाच्या अगोदर इस्रायलाच्या वेशीजवळ एलिया येऊन थांबला आणि नंतर आहाबाचा रथ आला असेल असं हे वचन या ठिकाणी सांगतं. प्रियांनो, फिलिपाला पण जेव्हा क्षण यशायाचा ग्रंथ वाचित चालला होता, पण षंडाला त्या वाचलेल्या ग्रंथाचा अर्थ समजत नव्हता, तेव्हा देवाच्या आत्म्याने फिलिपाला सांगितलं, अरण्यामध्ये जा, षंडाचा रथ गाठ. फिलिप म्हणला नाही अरण्यामध्ये कोणत्या दिशेला जाऊ, पूर्वेला जाऊ का पश्चिमेला जाऊ का दक्षिणेला जाऊ का उत्तरेला जाऊ, त्याचा रथ कोणत्या वाटेने चालला मला नाही माहिती. तुम्हाला फक्त म्हणतोस रथ गाठ. कुठे तो रथ, कोणत्या दिशेने येईल? फिलिपाने फक्त देवाचा शब्द ऐकला, षंडाचा रथ गाठ म्हणला प्रभू, आणि फिलिपाने तक्षणी धावायला सुरुवात केली. आत्म्याने त्याला त्याच वाटेवर नेलं ज्या वाटेवरून षंड यशायाचा ग्रंथ वाचित चाललेला होता. आणि जेव्हा धावता धावता रथाजवळ तो आला, रथामध्ये चढण्या अगोदर फिलिप म्हणला षंडाला, जे तू वाचित चाललेला आहेस ते तुला समजत आहे का यशायाचा ग्रंथ? मग षंड म्हणतो, कुणी देवाच्या दासांनी मला या वचनाचा अर्थ सांगितल्याशिवाय मला कसं हे समजेल? आणि मग फिलिप रथामध्ये चढला आणि मग त्याने संपूर्ण जो ग्रंथ यशायाचा तो वाचित चालला होता, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अर्थ षंडाला सांगितला. आणि षंडाने ते ऐकल्याबरोबर देवाच्या दासाला म्हणला, हे पाणी समोर मला दिसत आहे, हे पाणी मला बाप्तिस्मा घ्यायला इन्कार करील का? फिलिप म्हणला, नाही, इन्कार नाही करणार. फिलिप म्हणलं का,
तू आणि मी पहिल्यांदाच भेटतो आपण. तू कोण आहेस, काय आहेस, किंवा मी कोण आहे, काय आहे का तुला काय माहिती? पहिल्यांदा आपण भेटलो, मी तुला वचन सांगितलं, तुम्हाला डायरेक्ट बाप्तिस्मेचा हे केलं, आव्हान केलं की मला बाप्तिस्मा घ्यायचा. मी कसा तुझा बाप्तिस्मा करू? फिलिपाने असं काही प्रतिउत्तर शांडाला केलं नाही, कारण त्या समयातले विश्वासणारे ना देवाचं वचन असे ऐकणारे होते. ते नुसते ऐकत नव्हते, तर त्या वचनाला हृदयामध्ये ठेवायचे. आणि जिथं हृदयात ते वचन जायचं तिथं आत्मा त्यांना आनंद उत्साह द्यायचा. यांनो आजच्या समयामध्ये पण विश्वासणाऱ्यांनी जर देवाचा शब्द हृदयामध्ये ठेवण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवली ना प्रियांनो, शांडाचा जर बाप्तिस्मा देव बाप्पा करू शकतो, तर आजच्या समयामध्ये विश्वासणाऱ्यांची पण बाप्तिस्मे देव बाप करू शकतो. पण वचन हृदयात जाणं गरजेचं आहे. जेव्हा वचन हृदयात जातं ना, तेव्हा वचन काय प्रक्रिया करतं माहिती का? पहिली प्रक्रिया, देवाचं वचन हृदयात गेल्यावर काय करतं? त्या व्यक्तीला देवासमोर ते वचन नम्र राहायला शिकवतं. दुसरी गोष्ट, त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी ते वचन त्यांच्या हृदयातलं कार्य करायला सुरुवात करतं. आणि तिसरं, सतत देवाच्या सहभागितेमध्येच राहण्याची त्यांच्या मनाला ओढ लागते. सांगा प्रियांनो, आजच्या समयामध्ये देवबाप्पाने या तीनच गोष्टी सांगितल्या. या तीन गोष्टी जर आजचे विश्वासणारे ऐकल्यावर याप्रमाणे करण्यासाठी देवासमोर जर आले, देवाचा आत्मा म्हणन का तुझा बाप्तिस्मा करायला मला वेळ लावायचा आहे? म्हणन का देवाचा आत्मा? तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बाप्तिस्म्याविषयी काय शब्द उच्चारले होते ते पवित्र आत्म्याला माहित आहे. मला शब्द, त्या शब्दशः ते शब्द पूर्णपणे आठवत नाहीत, पण तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बाप्तिस्मा घेण्याविषयीची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सांगा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जर ती प्रक्रिया व्यक्त केली होती, देव बाप्पाने त्या प्रक्रियेप्रमाणे तुमच्या जीवनात कार्य का नाही केलं? मग तुम्ही जे शब्द मुखातून उच्चारले होते ते शब्द असेच उच्चारले होते का? कोणत्या अनुषंगाने तुमच्या मुखातून ते शब्द निघले होते की आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे? देव बाप्पाने त्या बाप्तिस्म्यासारख्या पवित्र विधीच्या शब्दाला तुमच्या जीवनामध्ये पूर्ण का होऊ दिलं नाही? शांडाने नुसता फिलिपाला म्हणला मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, फिलिपाने लगेच बाप्तिस्मा केला. आजच्या समयामध्ये विश्वासणारे देवाच्या उपस्थितीमध्ये बाप्तिस्मा घेण्याची प्रक्रिया व्यक्त करतात. देवाच्या दासाला देवाचा आत्मा का म्हणत नाही, हे जे बोलत आहे कर म्हणून का नाही म्हणत? यानो फार अंतर आहे या गोष्टीमध्ये, आणि हे अंतर मायनस व्हावं म्हणून देव बाप्पा आजही देवाच्या सेवकांना तुम्हाला निरोप सांगतो. देव बाप आपले विचार वचनाच्या माध्यमातून प्रगट करायला सक्षम आहे. प्रियांनो, भावनाविषयी बोललेले शब्द ना कोणाला जरी कळले नाही ना, देव बाप्पाला खात्रीने कळतात. भावनाविषयी काय शब्द आहेत आणि विश्वासाचे शब्द काय आहेत? भावनाविषयी शब्द कधी येतात माहिती का मनुष्याच्या मुखातून? जेव्हा तो वचनाप्रमाणे 30% पण देवाच्या मार्गामध्ये चालण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दिसत नाही ना, तेव्हा भावनाविषयी शब्द निघतात. पण विश्वासाचे शब्द जर निघले ना, ते शब्द डायरेक्ट देवाचा आत्मा सेवकाला कळवतो. हे काय बोलू राहिलेत, यांच्या बोलण्याप्रमाणे कर.
सेवकाला आत्म्याने सांगितलं ना, सेवक कधीच आत्म्याच्या पुढे जाणार नाही. आत्मा जे सांगल तीच क्रिया करण्याचा तो प्रयत्न करेल. आज मला केडगाव दाखवलं, केडगाव देव बाप्पाने दाखवलं ना, तर आज मी भिंगारमध्ये ब्रह्मतळ या ठिकाणी प्रार्थनेला जाणार होतो. आज माझी जाण्याची इच्छा ब्रह्मतळ या ठिकाणी होती भिंगारला, पण देवबाप म्हणलं नाही तिकडं नाही, मी आज केडगावकडे कॅन्सल केलं ब्रह्मतळ मी, कारण माझा देव इथं येतोय, मी कशाला भिंगारला जाऊ. तिथं गेलो असतो देवाने काहीच माझ्या मुखातून वचन प्रगट केलं नसतं. ते ऐकणारे म्हणले असते ब्रदर आले, पण आज हे काही बोलून नाही राहिले वचनातून. हे एकदम शांत आहेत आणि बोलते मग कोणता विचार, कोणतं कुठलं वचन, कुठं काय सांगू राहिले ते आम्हाला आज. यानो देवाचा आत्मा जेव्हा बोलतो ना, देवाचा आत्मा विषयाला धरून बोलतो आणि विषयाला धरूनच उदाहरणं देतो आणि वचन पण सादर करतो. यानो नबुकदनेस्सर राजाने आपल्या समयामध्ये एक स्वप्न पाहिलं. नबुकदनेस्सर राजाने एकच स्वप्न पाहिलं नाही, परंतु नबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडायला सुरुवात झाली ना, तेव्हापासूनच नबुकदनेस्सर राजा विचारात पडला. कारण जे स्वप्न त्याला पडायचं ना, ते स्वप्न त्याच्या ध्यानात राहत होतं का नव्हतं सांगता येणार नाही. पण नबुकदनेस्सर राजा त्याच्या प्रजेमध्ये, जरा वचनातून जाऊ, दानिएल 2रा अध्याय 1 वचन बघा. नबुकदनेस्सराला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्न पडली, तेने करून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. माणसाची झोप कधी उडती माहितीये? जेव्हा त्याला स्वप्न कळत नाही किंवा स्वप्न काय पाहिलं ते आठवत नाही, तेव्हा त्याची झोप उडती. अरे मी काय स्वप्न पाहिलं, मी आठवतो जरा काय पडलं मला. अर्थ नाही कळला तरी तो समाधानी राहतो, पण त्याला स्वप्न आठवलं पाहिजे. पण इथं नबुकदनेस्सर राजाची अशी परिस्थिती झाली, त्याला स्वप्न काय पडलं ना तेच त्याच्या ध्यानात राहिलं नाही. आणि मग त्यांनी ऐलान काय केलं 2ऱ्या वचनामध्ये बघा, त्यांनी काय घोषणा केली. तेव्हा राजाने हुकूम केला की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगावयाला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगर व खारदी यांनी बोलावून आणा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. एवढ्या ज्ञानी लोकांना नबुकदनेस्सर राजाने बोलवलं, त्यांना एकच वाक्य बोलला तो. आता डिटेल मध्ये सगळं सांगायला गेलं तर आपला संदेश खूप वाढेल. वचन डिटेल मध्ये पाहिले तर आपला वेळ जादा जाईल. मी शॉर्ट मध्ये याला सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. राजा म्हणला, मला जे स्वप्न पडलंय ते स्वप्न प्रथम सांगायचं आणि नंतर त्या स्वप्नाचा अर्थ मला सांगायचा. जेव्हा हे शब्द उच्चारले ना राजाने, हे जे मांत्रिक जे काय होते ज्ञानी लोक, हे म्हणले महाराज तुम्ही आम्हाला फक्त स्वप्न सांगा, त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगू. पण तुम्ही आम्हाला काय मागणी करत आहात? स्वप्न पण सांगायचं आणि त्याचा अर्थही सांगायचं. अख्ख्या पृथ्वीवर देवाशिवाय कोणालाच ही प्रक्रिया करता येणार नाही. आणि अख्ख्या पृथ्वीवर तुम्ही जी मागणी केलेली आहे ना, की स्वप्न सांगायचं ना अर्थही सांगायचं, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही आमच्या माहितीप्रमाणे. जेव्हा मांत्रिकांचे आणि ज्ञानी लोकांचे हे शब्द त्यांनी ऐकले, तेव्हा नबुकदनेस्सर राजांनी जेवढे आले होते ना स्वप्न सांगण्याच्या अनुषंगाने,
तेवढ्या जणांना मारण्याचं नबुकदनेस्सर राजाने आदेश दिला. पण जेव्हा ही प्रक्रियेचा आदेश निघाला, त्या राज्यामध्ये दानियल नावाचा देवाचा सज्जन व्यक्ती होता आणि त्या सज्जन व्यक्तीची एका जणाबरोबर गाठ भेट होती. दानियेलाला माहितही नव्हतं की राजाने असं काही फरमान काढलंय किंवा राजाला असं काही स्वप्न पडलंय. पण एक सज्जन व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आपण बघूया. दुसरा अध्याय 14वे वचन. राजाच्या गार्द्याचा नायक आर्योक हा बाबिलाचा ज्ञानाचा वध करण्यास निघाला होता. त्याचबरोबर दानियेलाने चातुर्याने व सूज्ञतेने भाषण केले. दानियेलाला काहीच माहिती नव्हतं. त्याच्या मनातलं काढून घ्यायचं त्याने ठरवलं. अरे तू इतका लगबगीने चाललास, कुठे चाललास, काय काम करायला चाललास, माझ्याशी बोलायला तुझ्याजवळ वेळ नाही, असं कोणतं काम करण्याची तुझ्या मनाची तयारी तू केली की तुला माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. कारण त्या समाजातले प्रजेतले लोक राजाचा शब्द जर निघाला ना मुखातून, तो शब्द किती लवकर आम्ही पूर्ण करू याची त्यांना काळजी लागायची. आणि आर्योक हीच देवाची राजाची जी आज्ञा निघाली होती की या लोकांना मार वध कर, त्यांच्या तयारीत चालला होता. आणि दानियेलाने त्याला आपल्या चातुर्याने त्याच्या मनातलं काढून घेतलं आणि आर्योकाने खालच्या वचनात सांगितलं सगळं काय. आता सगळे वचन आपण पाहिले तर फार आपला वेळ मायनस होणार आहे. आर्योकाने सगळी काही स्टोरी दानियेलाला सांगितली आणि दानियल मोठ्या धैर्याने बोलला. घाबरत आणि भीत नाही बोलला. आर्योकाला त्याने निरोप दिला. तो म्हणला, जा नबुकदनेस्सर राजाला सांग तुझ्या या स्वप्नाचा अर्थ आणि तुला काय स्वप्न पडलं हे मी तुला सांगेन. आणि जेव्हा नबुकदनेस्सर, आता सगळ्या प्रजेमध्ये कुणीच नबुकदनेस्सर राजाचं स्वप्न पण आणि स्वप्नाचा अर्थ सांगणारा नाही म्हणून तो पण निराश झाला असेल. आपल्या राजमहालामध्ये विचारात पडला असेल, अरे मला जे स्वप्न पडलंय, मांत्रिक आणि मोठमोठे जादूगार म्हणले या स्वप्नाचा अर्थ किंवा हे स्वप्न काय आहे या पृथ्वीवर कुणीच मनुष्य सांगू शकत नाही देवाशिवाय, आणि मनुष्य सापडणारच नाही महाराज तुमच्या या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी. पण जेव्हा आर्योक नबुकदनेस्सर राजाकडे जातो, त्याला सांगतो, महाराज आपल्या प्रजेमध्ये एक धार्मिक पुरुष आहे, त्याने मोठ्या धैर्याने सांगितलंय नबुकदनेस्सर राजाला जाऊन माझा निरोप दे की तुला जे स्वप्न पडलं आहे त्या स्वप्नाचा अर्थ आणि पडलेलं स्वप्न मी तुला सांगेन. आणि या गोष्टीसाठी नबुकदनेस्सर राजाने पण मोठी ऑफर ठेवली होती, मोठं बक्षीस ठेवलं होतं, मोठमोठ्या गोष्टी देण्याचं नबुकदनेस्सर राजाने प्रगट केलं होतं. धनसंपत्ती जे जे त्याच्या मनाला येईल त्या चांगल्या वस्तू देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. आणि जेव्हा ही बातमी आर्योक येऊन नबुकदनेस्सराला सांगतो, क्षणभर नबुकदनेस्सर राजाला पण वाटलं असेल, अरे हा काय सांगतोय, एवढे मोठे मांत्रिक तांत्रिक जादूगर ते माझ्या स्वप्नाला ऐकताच नाराज झाले आणि एक साधारण धार्मिक माणसाने याला निरोप दिला आणि हा निरोप घेऊन माझ्याकडे आलाय. मग नबुकदनेस्सर राजा पण आर्योकला म्हणला, जा त्या कोण व्यक्ती आहे त्याला माझ्या समोर आण. आणि ती व्यक्ती जेव्हा राजा समोर येते
दानियल नम्रतेने एकच वाक्य बोलतो त्या नबुकद्नेस्सर राजाला, मला तुमचं स्वप्न सांगण्यासाठी थोडासा वेळ द्या, काही दिवसाचा अवधी द्या, मग तुम्हाला मी तुमचं स्वप्न आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि नबुकद्नेस्सर पण राजा म्हणतो, जा, तुला जितका दिवस जितका वेळ या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी पाहिजे तितका मी तुला देतो. आणि जेव्हा दानियल राजाकडून हे ऐकून येतो ना, सर्वात मोठं काम दानियल काय करतो माहिती का? देवाकड गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो. देवाला म्हणतो, प्रभू परमेश्वरा, तू रहस्य गुज प्रगट करणारा देव आहे. मला जरी नबुकद्नेस्सर राजाला काय स्वप्न पडलंय हे माहिती नसलं, पण तुला तर ते माहित आहे. तुझ्या समोर तर ते स्वप्न रहस्यामध्ये नाही, तुझ्या समोर ते प्रगट झालेलं आहे स्वप्न, की नबुकद्नेस्सर राजाने काय स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ पण काय आहे तुला सगळं माहित आहे. माझ्यावर जर तुला खरोखर माझा विश्वास तुला मान्य असेल, माझी प्रार्थना तू जर ऐकणारा देव असशील, तर मला नबुकद्नेस्सर राजाला जे स्वप्न पडलंय ते स्वप्न तू प्रगट कर. यानो त्या काळातले देवाचे विश्वासू लोक अशी प्रार्थना करायचे ना, देवबाबती प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नव्हते. देवाला आजही आपल्या विश्वासणाऱ्याकडून अशीच अपेक्षा आहे की तुम्ही अशी प्रार्थना माझ्याकडे करा की मी मजबूर झालो पाहिजे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. पण आजचे विश्वासणारे काय करत आहे? काय विश्वासणाऱ्याची प्रक्रिया चालली? जरासं संकट आलं की मला देवाचंच नाव घ्यायचं नाही, आता मला देवाचं शास्त्राला हात लावायचं नाही, वचनही वाचायचं नाही. हा, मी देवावर विश्वास ठेवणारी राहीन, पण मला देवाचं वचनही वाचायचं नाही, प्रार्थना करायची नाही. वेळ प्रसंगी चर्चला पण जाणं मी वर्ज्य करीन. त्या समाजातले विश्वासणारे असे नव्हते. ते आपल्या रूम मध्ये विश्वासाने प्रार्थना करायचे आणि स्वर्गीचा देव त्यांचे शब्द ऐकून त्याप्रमाणे करायचा. प्रियानो, तो देव आजही तसाच करण्याच्या इच्छेमध्ये आहे. पण आमचा विश्वास, आमच्या प्रक्रिया देवाला आवडणाऱ्या जर आम्ही सादर केल्या ना, निश्चित आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आम्हाला पण देवाला खुश करणं, देवाला प्रसन्न करणं गरजेचं आहे. त्या समयामध्ये फक्त प्रार्थना करणं हे एक माध्यम होतं. या समयामध्ये बायबल वाचन, प्रार्थना आणि आज्ञापालन या 3 प्रक्रिया जर आम्ही विश्वासाने केल्या ना प्रियांनो, तुमची कोणतीही मागणी असू द्या देवाकड, देव बाबती मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर देवाने ती मागणी पूर्ण केली नाही, ध्यान देऊन ऐका आता देव काय बोलतोय. देवाने जर विश्वासणाऱ्याची मागणी पूर्ण केली नाही तर सैतान देवाला विचारतो, यांनी तर विश्वासाने तुला मागितलं, प्रार्थना केली, तू का देत नाही त्यांना? तू देत नाही म्हणजे हे तुझे लोक नाहीत म्हणून तू देत नाही ना. हे तुला मागत आहेत पण तू देण्याची तयारी दाखवत नाही म्हणजे हे तुझे लोक नाहीत, हे माझे लोक आहेत, हे मला दे. म्हणून देव बाप एकही विश्वासणाऱ्याला आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून देव बाप काही गोष्टी विश्वासणाऱ्याच्या ऐकतो, काही ऐकत नाही. पण विश्वासणारा असा आहे की नाही ऐकलं ना लगेच मग देवाच्या विरोधात फायनल डिसिजन घेण्याची प्रक्रिया, मी काहीच देवाचं करणार नाही.
प्रियांनो, ही जागा आहे ना, हो. हेच घर आहे ना, हो. आणि तेच प्रियजन आहेत ना, हो. जे तुम्ही बसलात. का वेगळे प्रियजन नाही, बसले तेच तिथं? तेच आहेत ना, हो. जे माग बसत होते. हो. मागच्या वेळेचे प्रियजन, जेव्हा पण मी बायबलचं कुठला पण अध्याय, कुठला पण रेफरन्स सांगितला, झटपट वचन काढून वाचलं जात होतं. हो. वाचत होते का नव्हते? हो. आज वाचलं जातंय का? नाही. का नाही वाचलं जात आज? आज मीच वचन का वाचतोय? याच्यावरून तुलना करा प्रियांनो, की त्या समाजातले विश्वासी कसे होते आणि आजच्या समाजातले विश्वासी कसे देवामध्ये आहेत. तरी देव आम्हाला सांभाळून घेतोय, तरी देव आज सेवकांना आपल्या परिवारात पाठवतोय. मी असा सेवक आहे प्रियांनो, मला देवाने दाखवल्याशिवाय मी कुठंच पाय नाही ठेवली. ज्या ठिकाणी मला देवबाप म्हणला ना तिथं जायचं नाही, वर्ष झालं त्या एरियामध्येच मी पाय ठेवला नाही, तर त्या घरामध्ये मी कधी जाणार? ते मला कुठून नंबर शोधून त्यांनी मला फोन केले, ब्रदर एकदा तरी आमच्या घरी या, आम्ही जे काय बोललो ते आम्ही अज्ञानपणात बोललो, चुकीचं बोललो, आम्हाला त्या शब्दाचा फार पस्तावा होतोय, अनुताप होतोय, तुम्ही या आमच्याकडे प्रार्थनेला. मी पण त्यांना फोनवरून शब्द दिलाय, मी यायला इन्कार करत नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये इन्कार नावाचा शब्दच मी ठेवला नाही. पण माझी पण एक अट आणि शर्त आहे, माझा देव तुम्हाला भेटायला आला पाहिजे तर मी येईन तुमच्याकडून. माझा देव जर तुम्हाला भेटायला येत नाही, माझं येऊन काय उपयोग आहे तुमच्या इथं? मी काय करू शकतो तुमच्यासाठी, किंवा मी काय देऊ शकतो तुम्हाला? माझ्या देवाजवळ जे आहे ना ते माझ्याजवळ नाही. माझा देव येऊ द्या, मी लगेच तुमच्या घरी येईन. तुमचा फोन जरी नाही आला तरी मी येईन तुमच्या घरी. म्हणून मी सेवेमध्ये कोणत्याही ठिकाणी जातो ना, फोन करून जात नाही. विश्वासणाऱ्यांना माहीतच नसतं की आज ब्रदर येणार आहेत म्हणून. कारण मी सर्वांना सांगितलंय, मला देव बाप्पांनी दाखवल्यावर डायरेक्ट तुमच्या घरी मी दिसणार आहे. कारण देव घरात आलेला आहे, तिथं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. मग जेव्हा दानिएलाने प्रार्थना केली तेव्हा प्रभू परमेश्वराने पण दानिएलाची प्रार्थना ऐकली. दानिएलाला काय शब्द दिला? मी तुला त्या स्वप्न आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगायसाठी तयार करीन. आणि मग पहा, एक वचन आहे त्याच अध्यायाचं 28वं वचन, तरी रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुकदनेस्सर राजाला कळविले आहे. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडला असता आपणाला झालेला दृष्टांत असा आहे. मग खाली तो दृष्टांत सांगितलाय. हा दृष्टांत तुम्ही वाचा, कारण सर्वच भोजन मी दिलं ना तर माझ्या येणार नाही. थोडं भोजन तुम्ही जमा करा. काय स्वप्न पडलं आणि काय त्या स्वप्नाचा अर्थ दानिएलाने सांगितलं हे तुम्ही माहिती करून घ्या. पुढची गोष्ट मी सांगतो, 46वं वचन, तेव्हा नबुकदनेस्सर राजाने पालथे पडून दानिएला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवावा अशी आज्ञा केली. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजा राजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करिता आले, म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. बघा, ज्या राजाला स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ सांगितला ना, थक्क झाला राजा ऐकून. काय स्वप्न पडलं होतं त्याचं एक वाक्य फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. महाराज, आपली गोष्ट अशी की यापुढे काय घडणार हे विचार आपण बिछाण्यावर पडला असता आपल्या मनात आले आणि यापुढे काय होणार हे रहस्य प्रगट करणाऱ्या देवाने आपणाला कळविले आहे. आता माझी गोष्ट अशी आहे की हे रहस्य मला प्रगट झाले आहे,
ते मी काही इतर मानवापेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजाला स्वप्नाचा अर्थ प्रकट व्हावा व आपणाला आपल्या मनातील विचार समजावे म्हणून झाले आहे. एवढीच गोष्ट मी आपणा समोर खाली त्या स्वप्नाचं काय बघितलं, कसं बघितलं, त्या बघितलेल्या गोष्टीचा अर्थ काय खालील वचनात दिलाय. आणि जेव्हा नबुकहेद्नेसराने सरांनी हे पूर्ण ऐकलं तेव्हा नबुकहेद्नेसराने सरांनी किंतु परंतु केलं नाही. दानिएलला म्हणलं नाही चुकीचं सांगितलं तू, अरे हे मला पडलंच नाही, तू जे काय बोलला हे मी बघितलंच नाही स्वप्नामध्ये, हे माझ्या बिछाण्यावर माझ्या समोर आलं पण नाही, तू कोणत्या अधिकाराने हे बोलला माझ्याशी. काहीही नकारात्मक प्रत्युत्तर राजाने दानिएलला केलं नाही. तर नबुकहेद्नेसर राजा दानिएला समोर नम्र झाला, नम्र, आणि त्याने स्वर्गीय देवाचं गौरव केलं. आणि तो म्हणला खरंच तुझा देव राजादी राजेश्वर आहे आणि तो रहस्य सांगणारा देव आहे. पुढे एवढंच बोलून थांबला नाही, आणखी काय म्हणाला बघा तो. मग राजाने दानिएला थोर पदात चढविले. एक साधारण व्यक्ती होता त्या राज्यामध्ये दानिएल, पण त्याला मोठ्या राजपदावर त्यांनी ठेवलं. आणि त्यानंतर जेवढे स्वप्न नबुकहेद्नेसर राजाला पडले, दानिएलाने शब्दशः त्याही स्वप्नाचा अर्थ नबुकहेद्नेसर राजाला सांगितला. पण नबुकहेद्नेसर राजा आपल्या जीवनामध्ये पुन्हा चुकला. एवढ्या आशीर्वादाच्या घटना दानिएलाकडून ऐकल्या, पण नबुकहेद्नेसर राजा दानिएलाशी बैमानगिरीने वागण्यापासून त्याने माघार घेतली नाही. काय बैमानगिरी केली नबुकहेद्नेसर राजाने? त्याने आपल्या राज्यामध्ये एक फरमान काढलं. काय फरमान काढलं? माझ्याशिवाय कोणाच्याच नावाचं तुम्ही 30 दिवस नाव उच्चारण करायचं नाही, कोणाची आराधना ही करायची नाही, कोणाच्या पायाही पडायचं नाही माझ्याशिवाय, असं एक फरमान काढलं. आणि त्या काळातले अधिकारी सरदार त्यांनी या फरमानावर एक आदेश नबुकहेद्नेसर राजाला काढायला सांगितला. काय? जर महाराज तुमची हे फरमानाचा आदेश कुणी नाकारला तर त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकायची आज्ञा देता. नबुकहेद्नेसर राजा पण उतावळीपणाने म्हणला, जा मी फरमानावर सही करतो, जो कोणी माझा आदेश नाकारेल त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकायचं. पण दानिएल असा एक नम्र व्यक्ती त्या राज्यामध्ये होता. दानिएलाने नबुकहेद्नेसर राजाच्या फरमानाचा इन्कार केला आणि तो नित्य नियमाने दिवसातून 3 वेळेस आपल्या घरामध्ये प्रार्थना करायचा. काही दिवस या अधिकाऱ्यांनी सरदारांनी पाहिलं, अरे हा रोज आपल्या घरामध्ये त्याच्या देवाचं नाव घेतोय आणि प्रार्थना करतोय. मग त्या राज्यामधले सरदार अधिकारी गेले नबुकहेद्नेसर राजाला म्हणले, महाराज तुमचा शब्द राज्यातले सगळे लोक काटेकोरपणे पाळतात, फक्त एक व्यक्ती आहे तो तुमच्या शब्दाला जुमानीतच नाही, तुमच्या शब्दाला किंमतच देत नाही. नबुकहेद्नेसर राजा इतका लाल पिवळा झाला, मला कोण आहे तो माझ्या शब्दाला विरोध करणारा, नाव सांगा मला. लगे या अधिकारी सरदार म्हणले, दानिएल नावाचा व्यक्ती आहे, तो दिवसातून 3 वेळेस आपल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करतोय आणि तुम्ही जे फरमान काढलंय त्या फरमानाच्या विरोधात वागतोय. प्रियांनो, जेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा मनस्वी नबुकहेद्नेसर राजा देखील मनामध्ये
थोडासा अनुतप्त झाला, दुःखी झाला, पण त्याला जी फरमानावर सही केली होती की सिंहाच्या गुहेमध्ये टाकायचं, या फरमानाच्या गोष्टीपासून नबुकदनेस्सर राजाला स्वतःला आवडता आलं नाही. कारण त्यांनी करार केला होता की जी आज्ञा मोडल त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकायचं. आणि अशा सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकण्यात आलं प्रियांनो, जो सिंह 7 दिवसापासून उपाशी होता. 7 दिवस त्याला अन्न मिळाले नव्हतं. अशा सिंहाच्या गुहेमध्ये त्या लोकांनी दानिएलला टाकलं. सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल गेला, पण राजाला रात्रभर झोप आली. रात्रभर नबुकदनेस्सर राजा बेचैन झाला आणि तो म्हणला, हे दानिएला, पहाट भोर समयाला सर्वच्या अगोदर जेलच्या त्या गुहेजवळ गेला आणि म्हणला, हे दानिएला, ज्या देवाची सेवा तू करतोस त्या देवाने तुला सिंहापासून वाचवलंय का? मग आतून पण दानिएलाने आवाज दिला, ज्या देवाची मी सेवा करतो त्या देवाने सिंहाचे तोंड बंद केले. मग नबुकदनेस्सर राजा इतका आनंदी होतो. मग तो फरमान रात्रभराचं होतं, रात्र गेली दिवस उजाडा, याला ताबडतोब बाहेर काढा. म्हणजे नबुकदनेस्सर राजाने चूक केली, पण चुकीचा पस्तावा त्याने बोलून नव्हे, गुप्तरित्या त्या पस्ताव्याला प्रगट केला असं त्या ठिकाणी दिसतं. कारण त्याने दानिएलाशी कपटाने गद्दारीने वागलं, त्याचं ते प्रमाण आहे. आणि हा अध्याय कोणता आहे? दानिएलाचा 6व्या अध्यायामध्ये हे सर्व काही मी थोडक्यात जे आपल्याला सांगितलं ते वृत्तांत तिथं दिलेलं आहे. प्रियांनो, मनुष्य जरी कोणाशी गद्दार झाला, पण देव कधीही कोणाशी गद्दारीने वागत नाही, याचं त्या अध्यायामध्ये प्रमाण दिलेलं आहे. दानिएल नम्र होता म्हणून त्याचा देव पण दानिएला बरोबर नम्रतेने वागला. दानिएलाने जर नबुकदनेस्सर राजाच्या सांगण्याप्रमाणे केलं असतं, देव दानिएलावर खुश झाला असता का? म्हणून प्रियांनो, आम्ही पण आमच्या भावी जीवनामध्ये देव आम्हाला जे सांगतो ना तेच आम्ही करायचं, त्याच्यासाठी काही होऊ बाकीचं त्याची काळजी करायची नाही. दानिएलाने चिंता केली का, रे फरमान काढे सिंहाच्या गुहेमध्ये टाकायचं, मला जर गुहेत टाकलं तर सिंह मला ताबडतोब फाडेन, माझा अंत करेन, याचा विचार केला का दानिएलाने? त्याने देवाशी नम्रतेने राहिला आणि तेच केलं जे देवाला मान्य होतं. यानं तुमच्या जीवनात पण तुम्ही देवाला जे मान्य आहे ते जर करण्याचा ठराव केला ना, अहो तुमची इच्छा काय तुम्ही सांगता वारंवार, देव बाप कधी तुमची इच्छा पूर्ण करीन ना तुम्हाला कळणार नाही. तुम्ही फक्त देवाशी विश्वासू राहण्याची देव बाप्पाला हमी कृतीने प्रगट करून दाखवा. मुखाने तर सर्व बोलतात, कृतीने करून दाखवा. ज्या देवाने तुम्हाला आपल्या नावात घेतलंय ना, आशीर्वाद देण्यासाठी घेतलंय, तुम्हाला दुःखी करण्यासाठी नाही ठेवलं. पण तुम्ही देव बाप्पाला ती खुशी किंवा तो आनंद देव बाप्पाला देत नाही ज्या आनंदासाठी देव बाप्पाने तुम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. आणि याचा फायदा मग सैतान उचलतो. सैतान नेहमी असं दुःख देण्याचा प्रयत्न करतो ना विश्वासणाऱ्याला, की त्या विश्वासणाऱ्याने देवाविरुद्ध वागण्यासाठी तयार व्हावं, अशा प्रकारचं दुःख देण्याची तयारी सैतान करतो. त्याच्या हृदयात दया आणि माया नावाचा शब्दच राहिलेला नाही. म्हणून या दुष्टापासून वाचायचं असलं ना, तर आम्हाला देवासमोर नम्र राहण्याशिवाय पर्याय नाही. दानिएल नम्र राहिला म्हणून सिंहाचे तोंड देव बाप्पाने बंद केले. लहान मुलासारखं दानिएला समोर सिंह वाचला रात्रभर. दानिएलाने त्याच्या डोक्यावरून हातही फिरवला असं, अरे बाबा तू उपाशी आहेस, मी तुझ्या समोर आहे,
मी तुझ्या समोर असूनही तू गप्प आहे. पण सिंहाने एक डरकळीचा आवाज सुद्धा काढला नाही. जो देव प्राण्याला आदेश देऊ शकतो ना, तो देव मनुष्यासाठी काही पण करू शकतो. म्हणून प्रियानो, प्रभू समोर नम्र राहण्याची नेहमी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करा. कधीही देवाच्या सांगण्याच्या पुढे जाण्याचा आपला निर्णय ठेवू नका. देव जो निर्णय घेईल त्या निर्णयालाच मान्यता द्या आणि त्या निर्णयाशी विश्वासू राहा. देव कधी तुम्हाला धोका देणार नाही. देव कधी तुम्हाला फसवणार नाही. देव कधी तुमची भावना दुखवणार नाही. देवाजवळ जे आहे ना, सर्व चांगलं आहे. तुम्ही देवासाठी चांगलं करण्याची तयारी दाखवा. देव तुमच्यासाठी चांगलं करतो का नाही याची प्रतीक्षा करा. आणि जर याच्यामध्ये तुम्ही खरे उतरले ना प्रियांनो, जी आशा घेऊन तुम्ही आजपर्यंत देवासमोर आलात किंवा येत आहात, ती आशा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या दासाच्या मुखातून जे शब्द निघालेत आता रिसेंटली, कोणते आशीर्वाद देव बाप देण्याची तयारी करतय, ते आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.